मालेगाव बॉम्बस्फोट, समझौता एक्सप्रेस खटला, त्यातल्या त्यात 2008 सालातला हा मालेगावचा बॉम्बस्फोट, ज्या योगे त्यावेळच्या सरकारला भगवा आतंकवाद हा शब्द सिद्ध करायचा होता आणि त्यासाठी कर्नल पुरोहित, आजच्या खासदार प्रज्ञासिंग ठाकूर, त्यांचे एक शिष्य, अशा अनेक जणांना ताब्यात घेतलं होतं. वास्तविक पाहता एखाद्या आरोपीला, एखाद्या संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर 24 तासाच्या आत त्या विभागातल्या मॅजिस्ट्रेटसमोर उभं करावं लागतं आणि पुढचे आदेश मिळवावे लागतात. असं असूनसुद्धा प्रज्ञासिंग ठाकूर या एका स्त्रीला, संन्यासी स्त्रीला अरेस्ट केल्यानंतर एक नाही, दोन नाही, 13 दिवस प्रचंड टॉर्चर करण्यात आलं. आणि शोकांतिका अशी की त्या वेळच्या भारत देशाच्या गृहमंत्र्यांकडून तसे आदेश ATSला मिळाले होते, इतर तपास यंत्रणांना मिळाले होते. त्यामध्ये मग प्रज्ञासिंग ठाकूर यांनीच नावं सांगितली आहेत. P. चिदंबरम, सन्माननीय गृहमंत्री त्यावेळचे, नंतरच्या काळात सुशीलकुमार शिंदेजी, ते गृहमंत्री. असा त्यांना टॉर्चर झाला आहे की तो ऐकताना सुद्धा डोळ्यात पाणी येतं. म्हणजे एक संन्यासी स्त्री, तिला ताब्यात घेऊन तिच्या तोंडून सगळं वदवून घ्यायचं आणि मग आपले मनसुबे, सरकारचे मनसुबे, जे काही 4 दरवाजाच्या आत ठरलेलं असतं ते त्या संन्यासी स्त्रीकडून वदवून घेण्यासाठी अतोनात छळ केला त्यांचा. 13 दिवस मारणारे थकत होते. पट्ट्यानी मारहाण केली जायची. ज्या पट्ट्याला लाकडी मूठ केलेली असते अशा पट्ट्यानी त्या प्रज्ञासिंग ठाकूर यांना अतोनात छळ करत, मारहाण करत. म्हणजे एक झाला की एक. आणि असं नाही आहे ती लेडी आरोपी आहे, संशयित आहे म्हणून लेडी कॉन्स्टेबलनी मारलं, असं नाही आहे. आज तिने नावं घेतली आहेत, हेमंत करकरे, परमवीर सिंग, अशी बरीच नावं प्रज्ञासिंग ठाकूर यांनी सांगितलेली आहेत. ऐकताना आज वाईट वाटतं की म्हणजे कशा पद्धतीने ही छळ केला गेला आणि केवळ भगवा आतंकवाद सिद्ध करायचा, स्वतःचा हट्ट हा पूर्ण करायचा म्हणून सरकार कुठल्या थराला जाऊ शकतं आणि हे डिपार्टमेंटकडून ते कशी कामं करवून घेतात. हे सगळं पाहिलं की कधीतरी असा मनात प्रश्न येतो की खरंच संविधानामध्ये असे काही बदल केले पाहिजेत का? जे पॉलिटिकल लीडर्सचं वर्चस्व या संविधानाने नमूद केल्याप्रमाणे हे सगळे वागतात, याला कुठेतरी खीळ घालता येईल का हो? जी लोक कोट्यावधीची लाच घेतात आणि त्या पदावर मस्तपैकी मिरवत राहतात, फॉर एक्झाम्पल आत्ता प्रज्ञासिंग ठाकूर यांनी सांगितलेलं नाव, त्यांच्या विरुद्ध खटला दाखल झाला होता आपल्या महाराष्ट्र सरकारच्या मागच्या गव्हर्नमेंटच्या काळात. मग ह्या सगळ्या गोष्टींना खीळ कसा घालायचा, पायबंद कसा घालायचा, ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. याच्यासाठी काय करता येईल का? याच्यासाठी मला तर वाटतं प्रज्ञासिंग ठाकूर यांनीच काहीतरी प्रयत्न करायला हवेत. कारण त्यांनी तो छळ सोसला आहे. म्हणजे असा छळ की त्या छळामध्ये कोणताही पुरुषसुद्धा टिकणार नाही आणि हा छळ नको म्हणून वाटेल ते लिहून दिलं असतं. अशा छळालासुद्धा सामोरं गेल्यानंतर प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या तोंडातून एकही शब्द त्या सरकारला, त्या अधिकाऱ्यांना हवा तसा बाहेर पडला नाही. म्हणजेच खिळ्यावरती बसवणं, पट्ट्याने मारहाण करणं,
दोन्हीकडं खिळे, त्या ठिकाणी पाय बांधणं, हात खिळ्यांमध्ये ठेवून पुन्हा पट्ट्याने मारणं, हात सुजल्यानंतर त्याला अगदी गरम पाणी मीठ देणं, पुन्हा मारहाण, पुन्हा शिवीगाळ, पुन्हा नको ती दृश्य नको ते शब्द ऐकायला लावणं. अक्षरशः प्रज्ञासिंग ठाकूर सांगतात की एका भिंतीवर या टॉर्चर रूमच्या लालबागच्या राजाचं चित्र होतं. त्याच्याकडं बघत मी एकाग्र झाले. त्यांच्या भाषेत ते ध्यानच असतं. आणि म्हणून या मारपीट मला जी होती, जो छळ होतो आहे, त्याच्याकडनं मी माझ्या मनाला त्या लालबागच्या राजाच्या कॅलेंडरपर्यंत घेऊन गेले. आणि कसं सहन केलं माझं मलाही आता आठवत नाही, माझं मलाही माहीत नाही. ही सहनशक्ती, हा छळ सोसण्याची ताकद मला कोणी दिली असेल तर ते माझ्या मनातल्या राष्ट्रवादाने दिली आहे. आज जवळपास 16-17 वर्षांनी कर्नल पुरोहित प्रज्ञासिंग ठाकूर हे त्या घाणेरड्या खटल्यातून निर्दोष मुक्त झाले. पण यांच्या या छळाची कहाणी तुम्ही आम्ही सगळ्यांनी आप की अदालतमध्ये बघितली आहे. त्यांनी स्वतः सांगितलेली ऐकली आहे. पण ही ऐकल्यानंतरसुद्धा किती बुद्धिवंतांना असं वाटतं, हो कुठेतरी या सिस्टीममध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे, कुठेतरी घटनेतली काही कलमं अशी बदलली पाहिजेत. नाही, कोणीच काही उठाव केलेला नाही आहे. फक्त जातीभेद करण्यात जनता मश्गूल आहे. मस्तपैकी आपल्या पूर्वीच्या सगळ्या नेते मंडळी, पूर्वीचे सामाजिक कार्यकर्ते, ते ज्या ज्या जातीचे होते, पूर्वीची राणी सन्माननीय अहिल्याबाई होळकर घ्या, सन्माननीय महात्मा ज्योतिबा फुले घ्या, शाहू महाराजांचं नाव घ्या, बाबासाहेबांचं नाव घ्या, या सगळ्यांमध्ये लोकमान्य टिळकांचं नाव घ्या. समाज विखुरला गेला आहे आणि मस्तपैकी आपापल्या त्या म्हणजे टिळकांच्या मागं ब्राह्मण सगळे एकत्र येतात. बाबासाहेबांचं नाव घेतलं की सगळा तो दलित समाज एकत्र येतो. गौतम बुद्धाचं नाव करत बौद्ध धर्म स्वीकारलेली मंडळी एकत्र येतात. असेच सगळीकडे गट पडत चाललेले आहेत. राष्ट्रवाद मनामध्ये फार कमी लोकांच्या मनात निर्माण होतो. फार कमी लोकांना या तिरंग्याच्या विषयी प्रेम वाटतं. त्याच्यापेक्षा सगळ्यांना आधी आपली जात, आपला धर्म हा श्रेष्ठ वाटतो. हीच आपल्या देशाची शोकांतिका आहे असंच वाटायला लागले. या महान नेत्यांचे भिंतीवर फोटो लावा, हार घाला, त्याच्यामध्ये काही दुमत नाही, त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन नाही. परंतु स्वतःची विभागणी त्या त्या नेत्यांप्रमाणे, त्या त्या फोटोप्रमाणे नका करू. आपण सर्वजण सर्वप्रथम भारतीय आहोत. ही भूमिका जर प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आणि हे जातीपाती धर्माचं हे अवडंबर जर संपत चाललं आणि पॉलिटिकल लीडर्सनी या जनतेचा वापर करणं जर बंद केलं तर देश सुजलाम सुफलामच नाही, पूर्वी जसा विश्वगुरू म्हणून भारत देश प्रसिद्ध होता, हा हिंदुस्थान प्रसिद्ध होता, त्याचं पुन्हा ते स्टेटस या हिंदुस्थानला मिळण्यावाचून राहणार नाही. आज प्रज्ञासिंग ठाकूरसारखी आजची खासदार, एक संन्यासी स्त्री, देशासाठी वाहून घेतलेली, एक आध्यात्मिक मार्गावर चालत राहिलेली स्त्री, तिच्या समोर तिच्या शिष्याला प्रचंड अतोनात मारहाण केली जाते आणि त्या शिष्याकडून वधवून घेण्याचा प्रयत्न केला जातो. तो प्रयत्न अयशस्वी झाला म्हणून त्या शिष्याच्या हातात बेल्ट दिला जातो आणि त्याला सांगितलं जातं, मार तेरे गुरु को. तेरी गुरु है ना ये प्रज्ञा सिंग, चल हमारे सामने इसको मार. तो शिष्य कचरतो, कसा मारेल हो गुरुला. पण तो का मारत नाही म्हणून त्याला पुन्हा मारहाण केली जाते. शेवटी प्रज्ञासिंग स्वतः म्हणतात, मार मुझे, मेरे लिए तू मार मत खा, तू मार मुझे, मेरी सहने की ताकद बहुत है. काय ते दृश्य असेल, नुसतं ऐकलं तरी अंगावर काटे येत आहेत. आज त्यापैकी हेमंत करकरे साहेब निघून गेलेले आहेत ATSचे. पण त्यांना टॉर्चर केलेले ATSचे अनेक अधिकारी आजही कामावर आहेत. परमवीर सिंगांचं नाव घेतलं, ते पण आजही आहेत, कदाचित रिटायर झाले असतील. P. चिदंबरम, त्यांच्यावर कोट्यवधी रुपयाचा घोटाळा अशी केस आहे. कोणत्या कोणत्या गोष्टींनी त्यांना हक्क मिळाला हो या प्रज्ञासिंग ठाकूर हिला टॉर्चर करण्याचा. स्वतःच्या दिव्याखाली अंधार,
आणि आपण एका संन्यासी स्त्रीला किती पद्धतीने टॉर्चर करायला सांगितलं याची आज तरी त्यांना लाज शरम काही वाटत असेल का? मोठा प्रश्न आहे. म्हणूनच हा जो पॉलिटिकल इन्फ्लुएन्स त्यांच्या फायद्याकरता त्या पक्षाच्या सरकारांच्या फायद्याकरता जो काही घटनेचा वापर केला जातो हा कधी बंद होणार या भारत देशात हाच मोठा प्रश्न. आणि यासाठीच प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यावर हा झालेला अनन्वित अत्याचार तो कुठेतरी जनतेच्या कानापर्यंत जरी आपके अदालतच्या द्वारा कोणी पाहिलेला असेल तरी ज्यांनी पाहिला नाही आहे तो एपिसोड त्यांच्यासाठी हा खास प्रयत्न प्रवीचा. प्रज्ञासिंग ठाकूर यांना त्यांची आत्मशक्ती इतक्या मोठ्या टॉर्चरनंतरसुद्धा त्या जिवंत आहेत याच्यातूनच दिसून येते. कुठेतरी ते एक वेगळ्या प्रकारचं बळ त्यांच्या मनात आहे. त्यांचं आत्मबळ खूपच महान आहे. याच आत्मबळासह या देशासाठी त्यांच्या हातून खूप मोठं उपयुक्त कार्य होत राहो याच सदिच्छा आणि याच शुभेच्छा. याचबरोबर या देशासाठी राबणाऱ्या अशा प्रत्येक मग तो RSSचा असो किंवा कॉमन मॅन असो किंवा कुठलाही साधू संत असो ज्याच्या मनामध्ये राष्ट्रवाद आहे ज्याच्या मनात आपल्या भारत देशाविषयी अतोनात प्रेम आहे आणि तो कार्य करतो आहे पडद्याच्या मागं राहून कोणी पडद्यावर काम करतं अशा प्रत्येक व्यक्तीला कवी प्रवीण शो कडक सॅल्यूट करतो आहे. पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवीण शो द ओनली युनिक यूट्यूब चॅनल which has uploaded 9,581 videos on this channel with lot of variety. मित्रांनो 6 वर्षाचा प्रवास या यूट्यूब चॅनलचा आज पूर्ण होतो आहे आणि आज आपण 9,580 व्हिडिओ अपलोड केलेत. 81वा व्हिडिओ आपण हा टाकलेला आहे. तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल तुमचेसुद्धा लाख लाख आभार.